नांदगाव तालुक्याच्या सकल विश्वकर्मा सुतार लोहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी प्रदीप थोरात व अशोक पेंढारकर यांची बिनविरोध निवड। नांदगाव तालुक्यातील सकल विश्वकर्मीय सुतार लोहार समाज बांधवांची बैठक हनुमाननगर मधील श्री विश्वकर्मा मंदिरात पार पडली। यामध्ये तालुक्यातील समाज बांधवांच्या समस्यांबद्दल चर्चा झाली। यावेळी सर्वानुमते तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली। सकल सुतार लोहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांची व भाजपाचे शहराध्यक्ष अशोक पेंढारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी संजय कदम, जगदीश शेलार, उपाध्यक्ष सुनील शेलार, जयवंत पेंढारकर, नंदू जैतमल, शैलेश मिस्त्री, खजिनदार बाबासाहेब कदम, भारत शेलार, सचिव अभिषेक विघे, सहसचिव भाऊराव भागवत, सोपान कदम, सरचिटणीस किरण नन्नावरे, विनोद खैरनार, सहचिटणीस ज्ञानेश्वर फालके, विलास नन्नावरे, काशीनाथ जाधव, प्रसिद्धी प्रमुख दीपक नन्नावरे, संतोष हराळे, ईश्वर जाधव, सोशल मीडिया प्रमुख सागर पाठक, शिवप्रसाद नन्नावरे, सोमनाथ सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बोराडे, सतीश मेतकर, संघटक कैलास जाधव, प्रथम थोरात, अशोक, किरण गवळे, परसराम हरळे, सचिन नन्नावरे, सतीश शेलार, सल्लागार सुनील शिवाजी जाधव, दिगंबर गवळे, संजय नन्नावरे, संतोष पाठक, नंदुलाल अहिरे, गणेश भालके, रवी नन्नावरे, सुभाष शेलार, सुभाष पेंढारकर, राजेंद्र खैरनार, मधुकर खैरनार, रमेश पेंढारकर, कार्यकारिणी सदस्य निंबा हिरे, प्रकाश मोरे, उमेश शेलार, विलास पाठक, हरिभाऊ नन्नावरे, दिगंबर नन्नावरे, गजानन नन्नावरे, किरण हिरे, दत्तू नन्नावरे, संतोष नन्नावरे, शुभम नन्नावरे, आनंद नन्नावरे, विघ्नेश नन्नावरे, कृष्णा थोरात, गणेश शेलार, मंगेश नन्नावरे, पवन नन्नावरे, गणेश शेलार, प्रवीण नन्नावरे, विनोद नन्नावरे, नितीन शेलार, राहुल पाठक, शिवम नन्नावरे, पिनू पाठक, कैलास पाठक, हर्षल नन्नावरे, दीपक पाठक, अशोक शेलार, विशाल शेलार, आदित्य हिवाळे, राजू जेवते, सचिन थोरात, अभिषेक थोरात, अभिजित थोरात, स्वप्नील विजय, संतोष भालके, सत्यम भालके, सांगदेव भालके, दर्शन पगारे, नाना पगारे आदींची निवड झाली। नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नंतर सर्व हनुमान नगर मधील श्री प्रभू विश्वकर्मा मंदिरात जात प्रभू विश्वकर्मा मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली। त्यावेळी उपस्थित त्यांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत। समाज अल्पसंख्याक आहे, त्यांना एवढ्या जागेची काय गरज पडली म्हणून बाकीच्यांचे ना बिदाडांचे ना त्या जागेवर एक डोळे असे वाचून बसलेले का हा आपण भूखंड गिळकृत करावा। पण आज आम्हाला लोहार समाजाला आपण इथं बोलवलं, मी लोहार समाजाच्या वतीने सुतार समाजाचे एक धन्यवाद मानतो का तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं। आम्हाला सुद्धा ना विश्वकर्मा त्याचा सुतार समाज ना हुशार आहे आपल्यापेक्षा, त्याच्यामुळे ते आपल्याला बुद्धिमत्ता देतीलच असं मी मानतो। आपण खटके आपण रस्त्यावर जाऊ, आपल्याला जे करायचं आपण ते करूच नक्की। जयंती अजून इतर उपक्रम जे असतील आपले ते कसे चांगले साजरे करू शकतो। आणि आपला शहरी भागाचा विचार न करता तालुक्यामध्ये गाव खेड्यामध्ये जर गेलं तर गाव खेड्यात 2-2, 3-3 घरं असतात, प्रत्येकाची तिथे स्थानिक समस्या आहे। तर आपल्या फक्त जयंती उत्सव एवढाच एक उद्देश न ठेवता तर एक सुतार लोहार संघटना स्थापन करून कार्यकारिणी स्थापन करून त्यांच्या जर काही अडचणी असेल तर त्याही आपण या संघटनेच्या मध्ये कशा सोडवू शकतो, किंवा आपल्या वैयक्तिक काही अडचणी असेल तर त्या संघटनेच्या मध्ये कशा सोडवू शकतो, असं थोडं व्यापक स्वरूप आपण संघटनेच्या माध्यमातून घेऊन येऊ। आणि याच्यामध्ये जय प्रभू विश्वकर्मा। आज नांदगावकरांनी, नांदगाव तालुक्यातील लोहार सुतार समाजाने माझ्यावर जो विश्वास टाकून मला जे नांदगाव तालुका अध्यक्षपद दिलं लोहार सुतार समाजासाठी, आज लोहार सुतार समाजाचे बरेचसे प्रॉब्लेम आपण बघत आहोत। आपला जो समाज आहे हा असंघटित आहे, त्यांना संघटित करायचा आणि हे संघटित करत असताना त्यांना शिक्षण, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीमा त्या कशा आणून द्यायच्या त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। पण यासोबत जे प्रभू विश्वकर्मा यांचं जे मंदिर आहे या ठिकाणी काही लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे। त्या ठिकाणी शासनाकडनं आपल्याला काही चांगल्या स्कीमा कशा आणता येतील, आपल्या बांधवांना त्याचा काय फायदा करून देता येईल, तसेच नरेंद्र मोदींचे जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीमा चालू विश्वकर्मा निमित्ताने तर त्या स्कीमा आपण लोकांपर्यंत घेऊन जायचे। त्यासाठी आपण 24 आवर्स एक दालन उभं करणार आहोत का लोकांचे फॉर्म भरणं, बँकेपर्यंत आणणं, बँकेतून ते प्रकरण मंजूर करणं यासारख्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत।
पण समाजाव्यतिरिक्त जे 12 बलुतेदार आहे यांना सुद्धा संघटित करून हा समाज एक मोठ्या प्रमाणात आहे नांदगाव तालुक्यामध्ये, यांना एकत्र करून त्यांना न्याय देण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करूया आणि लोकांनी परत माझ्यावर जो विश्वास टाकला मी तो सार्थ करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करेन. स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.